आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। कलवा पुलिस ने एक बांग्लादेशी महिला को गिरफ्तार किया जो अपनी भाभी से मिलने के लिए अवैध रूप से बांग्लादेश से आई थी, जिससे उसकी शादी 30 साल पहले हुई थी। पिछले कई दिनों से थाने में बांग्लादेशियों की संख्या बढ़ती जा रही है। ऐसे में थाने पुलिस इन बांग्लादेशियों पर कड़ी नजर रख रही है। कलवा से सारा पुरी की रिपोर्ट। बांग्लादेशी अनधिकृतपणे आपल्या हद्दीमध्ये राहतात अगर कसे याबाबत मोहीम राबवायला सांगितलेली होती। त्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी काही बांग्लादेशी मिळून आलेले आहेत। आमच्या हद्दीमध्ये सुद्धा झोपडपट्टी एरिया आहे, तिथे आम्ही बरेच बांग्लादेशीच्या राहतात का यासाठी आम्ही काही मच्छी घेऊन येणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे, इतर बिल्डिंगकडे काम करणारे लोक वगैरे यांच्याकडे आम्ही आणून त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली होती, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला काय बांग्लादेशी कोणी मिळून आलेला नव्हता। त्यांची चौकशी दरम्यान त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आम्हाला हे मिळालं नव्हतं, तरी सुद्धा आम्ही त्या ह्याच्या अनुषंगाने आमच्या जे ॲडमिन PI आहेत तसेच गोपनीय यंत्रणा जी आहे त्यांना आम्ही सतर्क केलं होतं आणि त्यांना पाठपुरावा करायला सांगितलं होतं। त्याच्यातच आम्हाला वरिष्ठांकडून एक परिपत्रक आलं होतं की एक महिला बांग्लादेशी आहे आणि ती घुसखोरी करून ह्या परिसरामध्ये मुंब्रा कळवा ह्या साईडला कुठेतरी राहते असं आम्हाला समजलं होतं। त्या अनुषंगाने आमची गोपनीयची जी टीम आहे, विजय पाटील आणि त्याचे इतर सहकारी धनगर अरुण पाटील शेजवळ ह्या लोकांनी काही मोबाईल नंबरचे डिटेल्स काढले आणि त्या अनुषंगाने जी महिला आमच्याकडे आम्ही ताब्यात घेतलेली आहे तिचा भाऊ जो आहे आपला, तिचा मावशीचा मुलगा, ह्याला आम्ही ताब्यात घेतलं। त्याने ताब्यात घेतल्यावरती त्यांनी आम्हाला सांगितलं की माझी आई जी आहे ही 30 वर्षापूर्वीच इकडे आलेली होती आणि तिचं लग्न माझ्या वडिलांबरोबर झालं इकडच्या इंडियन ह्याच्याबरोबर, त्यामुळे आम्ही तिथून इथेच आम्ही राहत आहोत। आणि माझी जी आत्या आहे तर ती आत्या जी आहे मावशी जी आहे ती इथेच शांतीनगर साईडला कुठेतरी राहते असं त्यांनी सांगितलं। त्या अनुषंगाने आम्ही तिचा शोध घेतला असता आम्हाला आमच्या गोपनीय यंत्रणेला त्या भागामधून ती मिळून आली। तिचं पूर्वीचं जे नाव आहे ते तिचं नाव आहे खालिदा बेगम जमाल शेख या नावाने ती बांगलादेशातून इकडे पहिल्यांदा पूर्वी आलेली होती। 3 वेळा तिने मला वाटतं काहीतरी इकडे विजावरती येऊन कायदेशीर ती येऊन राहून गेली होती, परंतु नंतर मग तिला तो काही विजा वगैरे मिळाला नाही, त्यामुळे तिने घुसखोरी करून ती इकडे आली असल्याचं आमच्या लक्षात आलेलं। त्याचा आता आमच्याकडे तपास चालू आहे। आम्ही तिला ताब्यात घेतल्याबाबत वरिष्ठांना कळवलं आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला 98/2025 कलम 3A सह 6A पारपत्र भारतामध्ये प्रवेश नियम 1950 सह परिच्छेद 3(1) परकीय आदेश 1948 सह 14 परकीय नागरिक कायदा 1946 प्रमाणे आम्ही तिच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा गुन्ह्याचा तपास आमचे ॲडमिन PI नावडे साहेब आहेत हे करीत आहेत। सर, तिच्यासोबत तिचं संपूर्ण कुटुंब राहायचं बांगलादेशी? नाही, ती एकटीच राहत होती। तिचे नातेवाईक म्हणजे तिची जी बहीण आहे ती इकडे 30 वर्षापासून राहते आणि तिचं लग्न आपल्या भारतातल्याच म्हणजे ह्याच्याशी झालेलं असल्याने तिला मुलं वगैरे आहेत। ती मुलंही आता मोठी आहेत, 30 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे आणि मग त्यांच्या मार्फतीनच मग आपण त्या महिलेपर्यंत पोहोचलेलो आहे।